इति श्रीभुजकौशिकविराचित श्रीरामरक्षास्तोत्रं सम्पूर्णम्। श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु। साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः। नमो नमः। जाएंगे जाएंगे निर्मल नगरी जाएंगे। जाएंगे जाएंगे निर्मल नगरी जाएंगे। निर्मल माँ का निर्मल प्रेम असीम हम पाएंगे। निर्मल माँ का निर्मल प्रेम असीम हम पाएंगे। जाएंगे जाएंगे निर्मल नगरी जाएंगे। जाएंगे जाएंगे निर्मल नगरी जाएंगे। जग जननी श्री निर्मल माँ के प्यार में हम डूबेंगे। जग जननी श्री निर्मल माँ के प्यार में हम डूबेंगे। परम चैतन्य लहरों में हम सहजी नहाएंगे। परम चैतन्य लहरों में हम सहजी नहाएंगे। पाएंगे पाएंगे निर्मल प्रेम पाएंगे। पाएंगे पाएंगे निर्मल प्रेम पाएंगे। निर्मल माँ के निर्मल गीत रात दिन हम गाएंगे। जाएंगे जाएंगे निर्मल नगरी जाएंगे। जाएंगे जाएंगे निर्मल नगरी जाएंगे। सहज में सहजी के अनुभव हम सहजियों से सुनेंगे। सहज में सहजी के अनुभव हम सहजियों से सुनेंगे। निर्मल माँ की अद्भुत लीला हम सब से सुनेंगे। निर्मल माँ की अद्भुत लीला हम सब से सुनेंगे। गाएंगे गाएंगे निर्मल गीत गाएंगे। गाएंगे गाएंगे निर्मल गीत गाएंगे। निर्मल माँ का निर्मल संदेश हम सहजी सुनेंगे। निर्मल माँ का निर्मल संदेश हम सहजी सुनेंगे। जाएंगे जाएंगे निर्मल नगरी जाएंगे।
जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताजींच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि हळुवारपणे बंधन घेऊयात. प्रेम से श्री माँ हम सबको सहज की रीत सुनाएंगी, सहज की रीत सुना के हमको सत्य का मार्ग बताएगी, सहज की रीत सुना के हमको सत्य का मार्ग बताएगी. सुनेंगे सुनेंगे निर्मल संदेश सुनेंगे. सुनेंगे हम सुनेंगे निर्मल संदेश सुनेंगे. निर्मल परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण हळुवारपणे डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊया. कई जन्मों के पुण्य फल स्वरूप श्री माँ के दर्शन मिले, कई जन्मों के पुण्य फल स्वरूप श्री माँ के दर्शन मिले. श्री माता जी के दर्शन से ही स्वर्ग के द्वार खुले, श्री माता जी के दर्शन से ही स्वर्ग के द्वार खुले. हो गया है ये जन्म सफल हो गया है. श्री महाकाली साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. निराकार साकार रूप में माँ निर्मल अवतारी है. निराकार साकार रूप में माँ निर्मल अवतारी है. शक्ति शिव स्वरूप में, शक्ति शिव स्वरूप में आजा अवतारी है. निराकार साकार रूप में माँ श्री महासरस्वती साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महासरस्वती साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. ये ज्ञान उसी तक पहुँचेगा जो सहज योग का योगी है. भवसागर वो तर जाएगा जो निर्मल नाम प्रयोगी है. कलयुग के कठिन
परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री निर्मल गणेश आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये श्री गणेश तत्व जागृत करा. आम्हाला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा, जागृत बनवा. श्री गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. तर आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. श्री लक्ष्मी नारायण साक्षात. ओम तमेव साक्षात श्री लक्ष्मी नारायण साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपल्या उजव्या हातात आपल्या नाभीच्या भोवताली आपल्या भवसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. आज हा अवतारी है निराकार साकार रूप में, मां निर्मल अवतारी है निराकार. परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. आमच्या भवसागर चक्रावरील सर्व प्रकारचे असंतुलन, जडत्व, उष्णता, बाधा दूर करा व कृपा करून आमच्यामध्ये गुरुतत्व जागृत करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवूया डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. तर आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला दाबून धरूया. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. आता आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. माझ्या मनात कुणाबद्दलही राग नाही, द्वेष नाही. मी माझ्या सहित सर्वांना अगदी मनापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरूयात. श्री माँ की भक्ति का पाया ऐसा जगमग हीरा, ऐसा जगमग हीरा. परम पूज्य श्री माताजी, आप ही साक्षात श्री आदिशक्ति हो. आपकी परम कृपा में कृपया हमें निर्विचारिता प्रदान कीजिए. परम पूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपणच साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपल्या परम कृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या दोन्ही हाताच्या तळव्यामध्ये केंद्रित करूयात आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमातांच्या अमृतवाणी ऐकूयात. वाचून काढलं तर फार फायदा होईल. नंतर ही शक्ती जसे एखाद्या बीजामध्ये अंकुर शक्ती आपण जर पाहिलं असेल, त्याचं जर अंकुर पाहिलं असेल, अशी वेगळी काढून अंकुर शक्ती म्हणता येईल त्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये ठेवण्यात आहे. आता ही जी इच्छा शक्ती आहे, ही जेव्हा आपण वापरू लागलो, जी आपल्या इडानाडीतनं वाहत आहोत, तेव्हा इच्छेला पूर्ण करण्यासाठी काहीतरी क्रिया करावी लागते. नुसती इच्छाच राहिली
तर त्याचं काही दृश्य आपल्याला दिसू शकणार नाही. या इच्छेला क्रियेमध्ये घालावं लागतं आणि त्यासाठी त्या इच्छेतनं क्रियाशक्ती निघालेली आहे आणि ती क्रियाशक्ती आपल्या उजव्या बाजूत आलेली आहे. ती आपल्या शरीरामध्ये पिंगला नाडीतनं वाहत असते. काल मी सांगितलं होतं की ह्या दोन्ही शक्त्या ज्या बिंदूवर मिळतात तिथेच गणेश स्थापना आहे. इच्छाशक्ती ही भावनामय, भावनात्मक आहे. माणसाच्या भावना दिसत नाही, दृश्य होतं. त्या भावनेला जेव्हा साकार रूप येतं तेव्हाच आपल्याला दिसतं, पण ते साकार रूप सुद्धा क्रियाशक्ती म्हणतो. तेव्हा जी दुसरी क्रियाशक्ती आपल्या डावीकडून उजवीकडे येते, ह्या क्रियाशक्तीला आम्ही सहजयोगामध्ये महासरस्वतीची शक्ती म्हणतो. पहिलीला महाकालीची शक्ती आणि दुसरी महासरस्वतीची शक्ती म्हणतो. अजून इतके व्हायब्रेशन्स आहेत मला की बोलायला झेपत नाही. महासरस्वतीची शक्ती ही आपल्या उजव्या पिंगलातनं वाहत असते. हीच ब्रह्मशक्ती आहे. ही ब्रह्मशक्ती आहे जेव्हा कार्यान्वित होते, ब्रह्मातली क्रियाशक्ती जेव्हा कार्यान्वित होते तिलाच आपण ब्रह्मशक्ती म्हणतो आणि त्याचे देवता हे ब्रह्मदेव आहे. म्हणजे महासरस्वती ह्या ब्रह्मक्रियेला मदत करतात, ब्रह्माच्या क्रियाशक्तीला मदत करतात किंवा ती शक्ती त्याच्यातनं वाहत असते तेव्हा ब्रह्म कार्यान्वित होतात. आता जे काही आपण योग ह्याच्यात वाचलेलं आहे, वेदात वगैरे, हे सर्व काही फक्त ब्रह्मशक्तीवर लिहिलेलं आहे. आश्चर्याची गोष्ट आहे की आपण एकच होऊन बसतो. ज्यावेळी मानव संसारात आला तेव्हा त्याला सुद्धा क्रिया करण्याची इच्छा झाली. इच्छाशक्ती तर त्याच्यात होतीच, पण क्रिया करण्याची इच्छा झाली. क्रिया करण्यासाठी आधी त्याला पहिला सामना करावा लागला तो 5 पंचमहाभूतांचा. हे 5 पंचमहाभूत आपल्यामध्ये आले कुठून, तर त्याच्या 5 तन्मात्रा, त्याच्या आधी महत अहंकार आदी असे एकंदर 24 गुण आहेत. ह्या सर्व शक्तीतनं ते 24 गुण प्रगट झाले आणि त्यांनी संसारामध्ये पंचमहाभूत आली. आता 30 वर्षाची स्टोरीच आहे म्हणा. या पंचमहाभूतांना हातात कसं घ्यायचं, त्याच्यावर मास्ती कशी मिळवायची, त्यांना उपयोगात कसं आणायचं, त्यांना जाणून कसं घ्यायचं, तेव्हा एका गोष्टीचा त्यांना अंदाज लागला की ह्या सर्व पंचमहाभूतांवर काहीतरी एक एक दैवत आहे, एक एक अशी काहीतरी शक्ती आहे की जी त्याला कंट्रोल करते. प्रत्येक पंचमहाभूताला एक शक्ती आहे जी त्याला सांभाळून आहे आणि तीच त्याला अबाधित वाहत. तेव्हा त्यांनी प्रत्येक अग्नी, वायू वगैरे प्रत्येक देवतांची पूजा सुरुवातीला केली. विशेषतः यज्ञ वगैरे जेवढे आहेत हे सगळे ह्या पंचमहाभूतांना खुश करण्यासाठी केलेले आहे. ही पूर्वीची वेळ आहे. ज्या वेळेला मानवाने कृषी सुरुवात केली किंवा कोणत्याही क्रियेला सुरुवात केली, त्यांनी घरं बांधायला सुरुवात केली किंवा त्यांनी मोठमोठ्याला संस्था स्थापन केल्या, त्यावेळेला त्यांना पंचमहाभूतांवरती पहिल्यांदा मास्ती मिळवायची. म्हणून त्यांनी यज्ञ हवन वगैरे करून त्या पंचमहाभूतांना जागृत केलं. त्यांना जागृत करताना त्यांना आढळून आलं की त्याच्यातही 7 शक्त्या आहेत. त्या 7 शक्त्यापैकी एक शक्ती गायत्री आहे, ती सावित्री आहे, असे अनेक 7 शक्त्या आहेत. तेव्हा गायत्री मंत्र हा त्या वेदातून निघाला आणि गायत्री मंत्र हा सुद्धा पिंगला नाडीवरती बसलेल्या सर्व देवतांना, म्हणजे पंचमहाभूतांवर राज्य करणाऱ्या सर्व देवतांना, उजव्या बाजूला असलेल्या विराटाच्या उजव्या बाजूला असलेल्या सर्व देवतांना जागृत करण्यासाठी एक महान शक्ती माणसांनी निर्माण केली. आणि जेव्हा त्यांनी ह्या पंचमहाभूतांना आहुत्या दिल्या
त्याच्यातल्या देवतांना आवाहन केलं, तेव्हा ते देवता जागृत झाले. त्या देवतांच्या जागृतीमुळे, हे पुष्कळ हजारो वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते, रामाच्या आधीची गोष्ट आहे. जेव्हा त्या सर्व शक्त्या जागृत झाल्या, तेव्हा त्यापासून त्यांनी आपले जे काही माणसाचं सिव्हिलायझेशन म्हणता येईल, किंवा ज्याला आपण म्हणू की रामाच्या वेळेला फार उच्च स्थितीला आपण पोहोचलेलो होतो. त्यावेळेला विमानं सुद्धा होती, विमानातून लोक जात असत. रामानेच विमानाने प्रवास केलेला आहे. आणि अर्जुनाच्या वेळेला सुद्धा चक्रव्यूह वगैरे सारखे आपल्याकडे असे विशेष तऱ्हेचे प्रसाधन होती किंवा अशा तऱ्हेची उपकरणं होती की ज्यांनी आपण मोठमोठ्याला लढाया जिंकू शकत असू. त्यावेळेला मिसाईल्स वगैरे सगळे आपल्याकडे होते. आणि आज जसे पायलटलेस बॉम्ब्स वगैरे आहेत तशा तऱ्हेचे ते, तसेच अंतरिक्षामध्ये सुद्धा जाण्याच्या सर्व व्यवस्था होता. ही गोष्ट अगदी खरी आहे. त्याचं एक उदाहरण मी आपल्याला आता थोड्या दिवसापूर्वी मी त्याचं एक फार अगदी आश्चर्यजनक एक फार मोठी गोष्ट माझ्या लक्षात आली. मी कोलंबियाला गेले होते. आता कोलंबिया कुठे आणि इंडिया कुठे आहे? आणि तिथे लोकांनी मला सांगितलं की हे जे त्यांच्या नेव्हीचं जे प्रतीक आहे ते कंडोर म्हणून आहे. तर मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं की कंडोर म्हणजे गरुड. तर मी म्हटलं की तुम्ही आपल्याचं प्रतीक कंडोर कसं ठेवलेलं आहे नेव्हीचं? तर ते म्हणाले की आमच्या इथे अशी आख्यायिका आहे की जुन्या इंडियन्सनी अशी आख्यायिका सांगितली आहे. एक कोलंबिया देश असा आहे फक्त जिथे की त्यांचे जे जुने इंडियन्स होते त्यांना कुणीही नेस्तनाबूत केलेलं नाही. तेव्हा त्यांच्या अजून आख्यायिका चाललेल्या आहे. अशी आख्यायिका की एक विष्णू म्हणून देव आहे, इंडियन भारतीय एक देव आहे, आणि ते गरुडावर इथे आले होते. आता हे मला जवळजवळ 1 वर्षापूर्वीची गोष्ट. मी कोलंबियाला गेले. आता किती आश्चर्याची गोष्ट आहे बघा की विष्णूवर आरूढ होऊन, विष्णू गरुडावर आरूढ होऊन इथे कोलंबियाला आले. आणि म्हणून आम्ही ह्याचं जे एम्ब्लेम आहे ते गरुड ठेवलं. तर मी म्हटलं की तुम्ही गरुड का ठेवलं नेव्हीचं? तर म्हणे की असं आहे की नेव्ही एरोप्लेन येण्याच्या आधी सुरू झाली, आणि कारण ते गरुडावर आले होते. तर आम्ही असा विचार केला की आता आम्ही तर एवढे पोहोचलेले नाही जितके भारतीय लोक, तर निदान आम्ही नेव्हीवरच त्याचं प्रतीक केलं पाहिजे. तर त्यावेळेला आपली स्थिती फार उच्च होती. आपले जे भारतीय संस्कृती आपण जी म्हणतोय त्यावेळेला अगदी उच्चतम स्थितीला होती. लोकांच्या जवळ अनेक तऱ्हेची वाहने असायची आणि राहण्याचे प्रासाद वगैरे सुद्धा खूप सुंदर बांधलेले असायचे. आपण जर पांडवांच्या वेळा वाचलं तर जिथे द्रौपदी हसली होती, जे माया महल तिने बनवलेला होता आणि तिथे द्रौपदी हसली होती, ते सुद्धा सगळं काही जे आहे ते सुद्धा त्या पिंगला नाडीच्या कृपेने मिळालेलं आहे. आता इंग्लिशमध्ये ह्याला आपण सुप्रा कॉन्शियस एरिया म्हणू. म्हणजे ह्या प्रांतात जर मनुष्य नीटपणे वावरला आणि उच्च दशेला पोहोचला तर तो भूगर्भामध्ये काय आहे, नंतर आकाशात काय आहे, तो विचारण करू शकतो वगैरे सर्व काही गोष्टी आहेत. पण ह्या पिंगला नाडीला प्रार्थना करताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. प्रथम म्हणजे पूर्वीची आपली जी वर्णावस्था होती, ही वर्णावस्था एक विशिष्ट पद्धतीने बनवलेली. म्हणजे आधी 25 वर्षाचा मुलगा होईस्तोवर किंवा 20-25 वर्षाचा म्हटलं तरी चालेल, मुलं किंवा मुली एका युनिव्हर्सिटीत जातात आणि त्याला आपण गोत्र म्हणतो. त्या युनिव्हर्सिटीतले मुलं किंवा मुली आपापसात मुळीच लग्न करू शकत नसत. इतकंच नव्हे तर वर्षानुवर्ष किंवा पिढ्यानपिढ्या सुद्धा जर त्यांची शिक्षा झाली की इथे लग्न करायचं तर ते म्हणजे मना होत, ते अधर्मी होत. अजून सुद्धा आपल्याकडे सगोत्र विवाह करत नाही. म्हणजे तेव्हाची जी प्रथा होती की एका युनिव्हर्सिटीत वाढलेली मुलं ही लग्न करू शकत नसेल. संपूर्ण ब्रह्मचर्यात 25 वर्ष घालवण्यात येते. त्या संपूर्ण ब्रह्मचर्यामध्ये जे रिअलाइज सोर्स होते, आत्मसाक्षात्कारी गुरु होते, ते मुलांना त्या ब्रह्मचर्यामध्ये हठयोग शिकवत होते. आजकालचा हठयोग म्हणजे सिनेमा ॲक्टर आणि ॲक्ट्रेस बनवण्याचा झालेला आहे. कालच त्यांनी प्रश्न मला विचारला होता की माताजी हठयोग आणि कुंडलिनीचा काय संबंध आहे? आता मॉडर्न सगळंच घाणेरडं झाल्यामुळे पूर्वीचा जो पातंजल शास्त्र आहे त्याच्यामध्ये अष्टांग योग जो सांगितलेला आहे की त्याच्यामध्ये सारी आठी अंगावरती जोर असायचा. नुसते आसनं करणं म्हणजे लोकांच्या डोक्यात सुद्धा येणार नव्हतं त्यावेळेला. कारण आसनं वगैरे ही 25 वर्षापर्यंत जेव्हा मुलगा किंवा मुलगी अजून लग्न झालेली नाही आहे
पूर्णपणे ब्रह्मचर्यात भाऊ बहीण बनून एका युनिव्हर्सिटीत राहतात, तेव्हा एका आत्मसाक्षात्कारी पुरुषाकडे राहून त्या आसनांची त्या दिशा घेत असत. आजकालचे आसन सुद्धा अगदी खोटे. सगळ्या आसनांमध्ये मी बघते की कुंडलींना विरोध करणारे सगळे प्रकार भरलेले आहेत. फारच असे कमी आसन आहेत जे खरोखर म्हणजे जे बरोबर आहेत आणि जे पोषक आहेत, आपल्या आत्म्याला पोषक आहेत, किंवा असं म्हटलं पाहिजे की आपल्या आत्मिक उन्नतीला पोषक आहेत, असे फारच कमी आसनं आजकाल लोकांच्या हातात आहे. म्हणजे ही आली तरी अशी की आजकालच्या काळातच काही लोक जे काही गुरूंच्याकडे हिमालयावर वगैरे गेले होते, आता नाव घेऊ नये त्या लोकांचं, पण काही लोक असतील असे गेलेले, तर पूर्वी गुरु 1-2 लोकांना दीक्षा देत असत, फारच कमी लोकांना, आणि अत्यंत परीक्षा होत असत. ते एकेका पायरीनीवर चढावं लागत असत. म्हणजे ही दीक्षा 25 वर्ष जरी मुलाला मिळाली तरी त्याला रिअलायझेशन किंवा आत्मज्ञान होत असे नाही, पण त्यांची तयारी धार्मिक जीवनासाठी होत असते. पण त्यानंतर काही लोक फारच थोडेसे निवडलेल्या लोकांना आत्मज्ञान देण्यात येत असते. आता हे काही लोक आता आधुनिक काळातच काही लोक गेले असतील काही गुरूंच्याकडे हिमालयावर वगैरे, आणि तिथून त्यांची हकालपट्टी झाली. आता त्यांना फक्त थोडी आसनं बिसनं मिळाल्यावर येऊन त्यांनी सुरू केलं आपल्या इकडे पोटात मध्ये घालणं, डोक्यावर उभं राहणं, अमकं करणं, तमुकं करणं. आणि ह्या आसनांमध्ये इतकी खोडी आहे, हे खराब आहेत काही आसनं, की काही लोक जे लोक एकदा हाठीला गेले ते त्यांना कुंडलिनी जागृती होतच नाही म्हणते. आता पुष्कळ आम्हाला बरं वाटतं माताजी त्यांनी, म्हणजे शारीरिक तुम्हाला बरं वाटलं ना, नुसतं शारीरिक त्यांनी बरं वाटलं. म्हणजे ही पिंगला नाडी जर तुम्ही जास्त वापरली तर तुम्हाला शारीरिक अवश्य बरं वाटेल, कारण ही शारीरिक आणि मानसिक या 2 गोष्टींसाठी त्या नाडीतनं शक्ती वाहत असते. पण शरीराला जरी वाटलं तरी तुमच्या भावनांचं काय झालं? ह्या मार्गावर जाणारे लोक अत्यंत वृक्ष होऊन जातात, कारण ही सूर्यनाडी आहे. त्यामुळे ह्याच्यावर जाणारे लोक इतके वृक्ष होतात, अशा माणसांचा नेहमी डिवोर्स होणार, बायकोशी पटणार नाही, आणखीन गृहलक्ष्मीचं स्थान घरात खराब होणार, त्याशिवाय त्यांना एक करायचा वैराग्य येणार, म्हणजे मूर्खपणाचे सगळा. त्याशिवाय असे लोक कधी कधी इतके तापट होऊन जातात. जसे आपल्याकडे काही लोक होते पूर्वी काळी सुद्धा आपल्याला माहितीच आहे की हरिश्चंद्राला किती छळून काढलं विश्वामित्राने. हे काही कल्याणाचे मार्ग आहेत का? जरी असे विश्वामित्र फार पोचलेले तपस्वी की कुणाला पाहिलं तर भस्म करून टाकलं, कुणाला सांगितलं तर त्याला तिथेच नेस्तनाबूत केलं, पण हे काही कल्याणाचे मार्ग नाही किंवा हे प्रेमाचे मार्ग नव्हे. हा मार्ग आपला नाही. सहयोगामध्ये आपल्याला हा मार्ग अवलंबून घ्यायचा नाही. या मार्गाने म्हणे काही लोक महर्षी झाले, काय झाले असतील तर झाले असतील, पण त्यांचा काय उपयोग सर्वसामान्य माणसाला होणार आहे? किंवा त्यांनी अतिरेक करून तरी काय मिळवलेलं आहे? कधी कधी साऱ्या चराचरितीचं जीव संजीवनी देते, साऱ्या चराचरितीचं जीव संजीवनी देते. हळुवारपणे डोळे उघडूयात किंवा त्यांच्या प्रतिमेकडे पाहून वंदन करूयात आणि बंधन घेऊया. तिच्या चंडी रूपाड जरा वात्सल्याचं वारी. त्याचे नाव कोल्हापूर, त्याचे नाव कोल्हापूर. अगणित खांबावरी राहिले मंदिर, उभे राहिले मंदिर, उभे राहिले मंदिर, उभे राहिले मंदिर. नाना देव सभोवती देवी मधोमध राही. आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदी माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. जय श्री माताजी.